नक्कीच. तर अशा अनेक गोष्टी असतात की त्यातनं आपण शिकत जातो. नक्कीच. आता हा सिनेमा मी एवढ्यासाठी सांगितला कारण त्यात मी काम केलं होतं. बरोबर, तेवढंच. नक्कीच. आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की कलाकार म्हणून आपल्याला जेव्हा आपले दिग्दर्शक सांगतात तेव्हा त्याचं जे गांभीर्य आहे ते कदाचित त्या दिग्दर्शकांनाच एवढं असतं की अरे यांना आपण असं सांगतोय की ह्याचा रोल मग तिथे रिलेटेड आहे, मग त्याचं ते फिलिंग आहे, मग तो रेफरन्स आहे. सो आपण कदाचित फक्त एक सीनची शीट बघतो हो, आणि आपण त्यातनं विचार करायला लागतो की अरे हे नेमकं कसं, आणि ती क्युरिओसिटी कदाचित कलाकाराला अजून चांगलं परफॉर्म करण्यासाठी. अगदीच अगदीच. म्हणजे 1 ते 10 मध्ये तुम्हाला किती करायचं आहे हे दिग्दर्शकाला माहित असतं. बरोबर. त्याच्यामुळे मला जेन्युइन असं वाटतं की ते सांगतील ना तेवढं तुम्ही मूट करा बस. की जसं मी म्हणाले की सुरुवातीला म्हणजे मी अजूनही इंट्रोवर्ट आहे. जोवर माझी मैत्री होत नाही तोवर मी नाही ओपनली बोलू शकत. आणि मी आता एक हिंदी सिरियल केली तर तिथे मला सायलेंट बॉक्स असं नाव ठेवलं होतं. हेच जर का माझ्या फ्रेंड्सना कळलं किंवा मराठीतल्या काही माझ्या सहकलाकार किंवा इतर जी काही म्हणतात ना का तर म्हणजे शर्वाणी, कोण म्हणतं की शर्वाणी बोलत नाही, पण माझं असं होतं. मी साधारण तिथे 1.25 वर्षभर तरी काम केलं असेल, पण मी अशी खूप शांत होते. आणि फक्त इंट्रोवर्ट असणं गोष्ट वेगळी आणि तुम्हाला त्या शांततेचं महत्व कळणं गोष्ट खूप खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं बोललेत तुम्ही आता. कारण त्या शांततेमध्ये आपल्या विचारांची जी शक्ती आहे ती आपण एक्सप्लोर करू शकतो, आणि ती ताकद जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा हेच आहे काहीतरी जे आपल्याला पुढे नेत आहे. अगदी बरोबर सांगेल. लेखन जसं मी म्हणाले की लेखन आपण सगळेच करतो, त्याला फक्त शिस्तबद्धता असेल तर त्याचं प्रेझेंटेशन होऊ शकतं, एवढंच आहे. तर जसं मी म्हणाले की सिरियलमध्ये काम करताना मुळात स्क्रीन प्ले काय कळणं